सूरज चव्हाण याचा झापूक झुपूक हा मूवी जो आहे 3 दिवसामध्येच बॉक्स ऑफिसवरती खूप मोठा आपटला आहे, मी असं म्हणेल. या चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन आपण या व्हिडिओमध्ये जे आहे ते पाहूयात. तर हा मूवी जो आहे मित्रांनो, ह्या मूवीला 25 एप्रिल रोजी थिएटर्समध्ये रिलीज करण्यात आले होते. आज जवळपास 5वा दिवस या चित्रपटाचा थिएटर्समध्ये चालू आहे आणि 4 दिवसांचे आकडे या चित्रपटाचे माझ्याजवळ आलेले आहेत. तर सांगायला जर गेलं तर पहिल्या 2 दिवशी चित्रपटाने एकसारखीच कमाई केली होती. पहिल्या दिवशी या चित्रपटाची कमाई 24 लाख रुपये झाली होती. तर दुसऱ्या दिवशी सर्वांना एक्सपेक्टेड होतं की शनिवार असतं, अर्धा दिवस सुट्टी असते, त्यामुळे हा चित्रपट दुसऱ्या दिवशी थोडीफार जास्त कमाई करेल व एक परत चित्रपट थोडीफार जम घेईल असं वाटलं होतं. परंतु चित्रपटाने दुसऱ्याही दिवशी जवळपास 24 लाखांचीच कमाई जी आहे ती केली होती. तिसऱ्या दिवशी तर रविवारी असते, संपूर्ण सुट्टी असते, त्यामुळे आणखी वाटलं की एक्सपेक्टेड होतं की चित्रपट जास्त कमाई करेल. तर तिसऱ्या दिवशी तर चित्रपटानं अचंबितच करून टाकलं सर्वांना, कारण की ज्या ठिकाणी चित्रपटाची कमाई आपल्या तिसऱ्या दिवशी रविवारी वाढते, तर या चित्रपटाची कमाई 5 लाख रुपयांनी कमी झाली. रविवार असूनही या चित्रपटाची तिसऱ्या दिवशीची कमाई फक्त 19 लाख रुपयांवरती गेली होती बघा. चौथ्या दिवशी तरी थोडाफार ठीकठाक एक असं की हृदयाला थोडाफार समाधान भेटेल अशी कमाई या चित्रपटाने आपल्या चौथ्या दिवशी जी आहे ती केलेली आहे. कारण की चौथा दिवस म्हणजे असतो बघा वर्किंग डे, सोमवार म्हणजे वर्किंग डे, सर्व लोक कामाला जातात, त्यामुळे चित्रपटाची चौथ्या दिवशीची कमाई थोडीफार ड्रॉप होते बघा. एक्सपेक्टेड असतं की 50% ते 60% चित्रपटाची कमाई ड्रॉप होऊ शकते, परंतु या चित्रपटाच्या बाबतीत थोडंफार एक समाधानकारक कमाई केलेली आहे मी असं म्हणेल. कारण की तिसऱ्या दिवशीची 19 लाख कमाई होती, ती चौथ्या दिवशी जाऊन पडली फक्त 14 लाखांवरती बघा. म्हणजे चित्रपटाने ड्रॉप घेतला, परंतु जास्त काही प्रकारचा ड्रॉप या चित्रपटाने घेतला नाही आणि 14 लाख रुपये या चित्रपटाने कमवलेले आहेत. या चित्रपटाचं जर बजेट सांगायला गेलं तर ते आहे बघा अप्रॉक्सिमेट 5 कोटी रुपये. सध्या तरी तीच माझ्याजवळ आकडे आहेत. 5 कोटी या चित्रपटाचं बजेट आहे आणि 4 दिवसामध्ये नेटमध्ये या चित्रपटाची कमाई 73 लाख रुपये झालेली आहे. त्यामुळे या चित्रपटाचं जर कलेक्शन पाहायला गेलं तर खूप लाजिरवाणं खूप कमी आहे बजेटच्या मानाने, मी असं म्हणेल. 73 लाख रुपये नेटमध्ये, आणि हाच आकडा टोटल इंडिया ग्रॉस कलेक्शन किंवा वर्ल्ड वाईड ग्रॉस कलेक्शन 85 लाखांवरती गेलेला आहे. 4 दिवसमध्ये या चित्रपटाची कमाई 1 कोटी पार करू शकलेली नाही. त्यामुळे हा चित्रपट आता नक्कीच मला वाटत आहे की खूप मोठा फ्लॉप चित्रपट जे आहे ते ठरणार आहे. भलेही या चित्रपटाकडून खूप सारा एक्सपेक्टेशन होत्या, प्रमोशनही चांगल्या लेवलवरती केलं होतं, परंतु त्याचं रूपांतर कमाईमध्ये तरी काही होताना काही दिसत नाही बघा. बघूयात आता कशा प्रकारची कमाई हा फायनल करतो व कशी नाही. थँक्यू.